नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समेतच्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली आहे. गेल्या 7 दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यांच्या अटकेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. तुर्भे पोलीस ठाणे अंतर्गत हरवलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या SIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले मोबाईल ट्रॅक करून त्यांचा शोध घेऊन ते मूळ मालकांना देण्यात येत आहेत. तुर्भे पोलिसांनी हरवलेले एकूण 52 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले असून या मोबाईलची किंमत साधारण 11 लाख रुपये एवढी आहे. हरवलेला मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 17 एप्रिल ते 15 मे दरम्यान ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. विशेष करून हरवलेल्या व्यक्तींना 1 वर्ष उलटून गेला आहे अशा महिला व बालकांना शोधण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. ऑपरेशन शोध या विशेष मोहिमेसाठी पोलीस ठाणे स्तरावर 20 पथके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या 2 पथकाद्वारे ही शोध मोहीम राबविण्यात आली. या ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत 213 महिला, 95 पुरुष, 10 अपत्य मुले, 12 अपत्य मुले असे एकूण 330 जण मिळून आले आहेत. नवी मुंबईतील हरवलेल्या महिला व बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी 103 या हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. नाशिकच्या गांधीनगर येथे भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण संस्था आहे. येथे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू झालाय. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण तरुणी अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलमध्ये 43व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडतोय. येथे प्रत्येक दीक्षांत सोहळ्यास नाशिकच्या गांधीनगर येथील लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळतोय. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी या दीक्षांत सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरली आहे. दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ताचेतक ध्रुव या हेलिकॉप्टर चमूकडून सादर केल्या जाणाऱ्या कसरती उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलाचा चमू उपस्थितांची मने जिंकून घेतात. उपस्थित नाशिककर या सर्व कसरतींना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद देत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हगवणे प्रकरणाबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, हगवणे प्रकरणात माझी भूमिका मी आधीच स्पष्ट केली आहे. मला जाणून बुजून या प्रकरणात लक्ष केले जात आहे. माझी बदनामी केली जात आहे, जेव्हा की या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये. मी आधीच सार्वजनिकरित्या माझं मत मांडलेलं आहे. मला उगाच या प्रकरणात ओढलं जात आहे. कोणाकडे काही तथ्य असतील तर ते पुढे आणावेत. मला कोणत्याही चौकशीची भीती नाही. अजित पवारांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत विरोधकांच्या आरोपांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.